जब भी जी चाहे नया प्रोडक्ट दिखा देते हैं लोग, एक चेहरे पे कई फिल्टर लगा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई फिल्टर लगा लेते हैं लोग. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आता तुम्ही माझी कम्युनिटी बघितली नसेल तर एकदा बघून घ्या, आणि ज्यांनी बघितली असेल तर त्यांना माहितीच असेल. आणि आता माझं इंट्रो सॉन्गवरून तुम्हाला थोडंफार आयडिया आलीच असेल की आजचा पॉडकास्ट कोणावर आहे. आजचं पॉडकास्ट असणार आहे फिल्टर क्वीन तथा माऊस क्वीन हिच्यावर. आणि आजचं पॉडकास्ट कसं होणार आहे, किती घमासान होणार आहे आणि किती म्हणजे त्याची जी आपण म्हणतो ना हीट लेवल किती अप जाणार आहे किंवा काय होणार आहे ते आता पुढेच कळेल. कारण माझं पॉडकास्ट जे असतात ते एकदम इम्प्रॉम्प्टू असतात, काही ठरवलेलं नसतं आणि त्याच्यामुळे मला त्याची इंटेन्सिटी पण माहिती नसते. सो होप खूप इंटेन्स पॉडकास्ट होईल आणि खूप जबरदस्त पॉडकास्ट होईल आणि तुम्ही पण एन्जॉय करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात आधी तर बाप रे, जे 2-3 दिवस घमासान चाललंय ना कॉमेंट सेक्शनमध्ये, मजाही आ गया दोस्तो, मजाही आ गया. आणि खरंच म्हणजे जी रियालिटी आता कळत आहेत आणि जे अंधभक्तांचे डोळे, जे अंधभक्त जे डोळस होत आहेत आता हळूहळू, ते बघून मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि खरंच मला असं नेहमी वाटतं की जे तुम्ही चांगले विचार करता त्यापेक्षा डोळसपणे विचार करणं हे खूप जरुरी आहे. नुसतं आपल्याला कोणतरी उल्लू बनवतंय आणि नुसतं चांगलं विचार करायचं आहे, चांगलं विचार करायचं आहे म्हणून आपला कोणाला गैरफायदा घेऊ देता कामा नये. आपण आपलं सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही, आपण आपलं जेव्हा आपण फ्लाईटमध्ये वगैरे पण ट्रॅव्हल करतो तेव्हा एकच गोष्ट सांगितली जाते, पहिले स्वतःचा विचार करायचा, पहिले स्वतःला वाचवा आणि नंतर इतरांना वाचवायचा तुम्ही प्रयत्न करा किंवा इतरांना वाचवायला जा. तर आयुष्याच्या बाबतीत पण हेच असतं की दुसऱ्याचं चांगलं करताना आपण आपलं नुकसान तर नाही करून घेत आहे ना. भलेही तुमचं काही फायदा होत नसेल पण नुकसान होत नाही आहे ना, हे नक्की एकदा पडताळून बघा. कारण काही लोक असे असतात ना जे फक्त स्वतःचा फायदा करून घेत असतात आणि दुसऱ्यांनी काहीही चांगलं सांगायला गेलं किंवा दुसऱ्यांचं तिथे काही वाटोळं झालं, त्यांचं नुकसान झालं तर मग ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, असं ह्या लोकांचा उद्देश असतो, असं ह्या लोकांचं म्हणणं असतं की हे मी माझ्यासाठी करते, मी हे तुम्हाला नाही सांगितलं. मग अशा वेळेला असं वाटतं की आपण काही मूर्ख आहोत का, किंवा आपल्याला काही म्हणजे काही नाही आहे का, आपण कशाला फक्त चांगला विचार करायचा आहे. हे पण फक्त स्वार्थी विचार आणि चांगला विचार ह्याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. जी व्यक्ती आपल्याला सांगते की चांगला विचार करा ती स्वार्थी तर नाही आहे ना, स्वार्थासाठी चांगला विचार करायला तर नाही सांगत आहे ना, हे पण लक्षात घ्या. आता काय बोलते काय ते तुम्हाला फारच कन्फ्युजिंग वाटत असेल ते मी तुम्हाला. सर्वप्रथम आपण आधी कॉमेंट सेक्शनवरती बोलूया. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एकतर हिचं इंग्लिश टराटरा आणि फराफरा, इंग्लिश. टाइम आपण ह्याची वोकॅब्युलरीची एक लिस्ट आपण काढलीच होती, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे वर्ड्स आपण मेन्शन केले होते, जसं फेवराईट आणि सचाईट आणि अर्वाचाईट असे वगैरे. हिला म्हणजे आईटचं खूप आवड आहे, आवड मला आईटची आवडाबाय. तर तसंच हिचे अजूनही काही शब्द आहेत आणि ज्याचं ही सांगते केमिकल लोचा ग्रॅज्युएट, की मला आता सवय नाही राहिली इंग्लिश बोलायची. म्हणजे मी जेव्हा जॉब करत होती तेव्हा मी इंग्लिश बोलत होती, पण आता मला सवय नाही राहिली, त्याच्यामुळे माझ्याकडनं मिस्टेक होतात. अरे पण इतक्या बेसिक, अरे म्हणजे इंग्लिश तर नाहीच तुझं चांगलं, पण मराठीचं तर काय, तू कुठे त्याचे तरी कुठले मोठे झेंडे काढलेस. त्याचा पण तर तुझा लिंगाचा प्रॉब्लेमच आहे, म्हणजे कन्फ्युजनच आहे ना, स्त्रीलिंग की पुल्लिंग, बहुतेक काय आहे ते स्वतःलाच माहिती नाही, म्हणून मग आलतो गेलतो खालतो. आणि ते म्हणजे ते बाज आहे भाषेचा, पण तो कन्व्हिनियंटली येतो ना. आपण जे म्हणतो नेहमीच की कधी एकदम स्पष्ट बोलायचं, असं दाखवायचं की मला बोलता येतं पण मी बोलत नाही. आणि मग कधी मुद्दा म्हणत, आता आम्हाला कसं कळणार ना की तुम्ही शुद्ध बोलता की अशुद्ध बोलता की तुमच्या पर्टिक्युलर स्टाईलमध्ये बोलता. मग एकच स्टाईल ठेवा ना. ते प्रॉडक्टसारखं आज एक यूज करायचं, उद्या दुसरं यूज करायचं, आज ही भाषा यूज करायची, आज बोली भाषेत बोलायचं, उद्या मराठी प्रमाण भाषेमध्ये बोलायचं, असं थोडी असतं. एकच सगळ्यामध्येच चेंज बरा नाही ना.
ताई म्हणतात मला प्रत्येक वेळेला चेंज आवडतो. तुम्ही बघितलंच असेल की तुम्ही मला जितके वर्ष पाहताय इतक्या वर्षामध्ये तुम्हाला कळलंच असेल की मला नेहमी चेंज आवडतो आणि मला प्रत्येक गोष्टीत चेंज आवडतो. मला सगळं बाई ते तेवढंच गोष्टींपुरतंच असू दे, माणसांमध्ये नाही आहे तोपर्यंत बरं आहे. आता चच्चू स्वामीचं कसं होणार बाबा, चेंज आवडतो चेंज आवडतो. चच्चू स्वामीला पण चेंज करून टाकशील नाही तर. आता मला चच्चू स्वामी आवडत नाही. चच्चू स्वामी तुम बदलो नाही तो मैं तुम्हें बदल दूंगी. तुम्ही म्हणजे असं नाही हो, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आणेल असं मला म्हणायचं आहे. त्याचा पण काय भरोसा नाही. एक जुनी म्हणजे 1 महिन्यापूर्वीची कमेंट मी एक बघितली होती. बापरे, एका माणसाने हिला एकदम चुम्मे वगैरे पाठवलं होतं. चुम्मा इतकं चुम्मा तुझको उधार दे दे आणि असे काय ती कमेंट होती. ती कमेंट मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. जस्ट बघून घ्या एकदा. असे हे एक जगाला ताप असे नावाचे एक दादा आहेत. दादा नाही म्हणणार मी याला, एक पुरुष आहे, पुरुष माणूस. तर त्या पुरुष माणसाने ही अशी कमेंट केलेली आहे. आणि पूर्वी असं इवलूच्या भैरवसाठी पैसे बिसे पण सेंड करायचे वाटतं. हेच आहेत का ते? तर ते आहेत ना यूट्यूबमध्ये तो ऑप्शन असतो, तर त्याच्यामधनं असं 25 रुपये 40 रुपये असं सेंड करायचे हिला आणि इवलूच्या भैरवला काहीतरी घेऊन दे वगैरे असं लिहिलेलं असायचं. आणि आता ही कमेंट आणि लास्ट टाइम जेव्हा हिला विचारण्यात आलं होतं तेव्हा ही म्हणाली की मला ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि तुम्हाला कसं काही वाटत नाही, उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात वगैरे. अच्छा, वडिलांच्या वयाचे आहेत म्हणून काय, म्हणजे प्रत्येक पुरुष वडिलांच्या वयाचा असला म्हणजे ते आपले वडील असतात असं नाही ना. वडिलांच्या वयाचा असला म्हणजे प्रत्येक माणूस आपला बाप माणूस असतो असं नाही आहे ना. पुरुष हा पुरुष असतो. काही पुरुष फक्त पुरुषच असतात आणि त्यांच्यामध्ये फक्त तेच असतं. ते कोणाचे बाप भाऊ बहीण तर नाहीच होऊ शकत. बाप भाऊ ताता काका मामा हे सगळं त्यांच्याशी काही घेणं देणं नसतं. तर त्यातलाच हा मला एक विकृत प्रकार वाटतोय आणि त्याचं समर्थन हिने न केलेलंच बरं. पण ही काय टाईपची कॉमेंट आहे आणि अशा कॉमेंट्सना कसं काय ठेवून देण्यात येतं जस्ट बिकॉज ती तुमची तारीफवाली कमेंट आहे किंवा तुम्हाला काहीतरी चांगलं म्हणण्यात आलं आहे म्हणून तुम्ही चांगलं, म्हणजे ते पण अशा एका गोष्टीवर की आता ते कमेंट वाचून तुम्हाला कळलंच असेल की काय प्रकारचं आहे त्यामागचा हेतू. तर अशी कमेंट ठेवली आणि अशा लोकांना, अशांच्या घरच्यांना पण त्याबद्दल काही वाटत नाही, काही आक्षेपार्ह वाटत नाही, नवऱ्याला पण काही वाटत नाही. सो चेंज इज कॉन्स्टंट आहे ताईंच्या बाबतीत. तर म्हणजे बस कोणी यांची तारीफ वगैरे केली सो शी लाईक्स दॅट चेंज अँड शी कॅन चेंज एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तिला मेकअप प्रोडक्ट्सवरनं बऱ्याच कॉमेंट होत्या की तू सतत वेगवेगळे प्रोडक्ट वापरते आणि मग ते तुझी स्किन खराब नाही होणार का, आणि जे ही इम्प्युअर स्किनचं प्रत्येक वेळेला प्रमोशन करत असते. आता त्या बाबतीत पण मला बोलायचं आहे थोडंसं आउट ऑफ द टॉपिक, पण मी 2 गोष्टी अशा मिक्स करून बोलते. त्या दिवशी लेकाला घेऊन बसली आणि ते इम्प्युअर स्किनचं तिला प्रमोशन करायचं होतं. तर मग लेकाला सांगितलं की तू त्या दिवशी मला काय म्हणालास ते सांग, आणि मग ते तर आपण सर्वांनी ऐकलंच की काय म्हणाला, सुंदर दिसते वगैरे. तर ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते. प्रत्येक मुलाला ना आपली आई सुंदरच वाटते. सुंदर वाटते म्हणण्यापेक्षा छान वाटते. आणि त्यांचं आई तू छान दिसतेस किंवा आई तू छान वाटतेस, आई तुम्हाला आवडतेस, ह्याच्या मागचं जे बोलण्याचा उद्देश असतो ना तो त्या आईची फिगर, तिचं दिसणं, तिची स्किन, तिचा आउटर लुक नसून ती इनसाइड आउट त्या मुलाला आवडत असते. कारण ते आई आणि मुलामधलं ते वेगळंच एक नातं असतं आणि त्याचं जे बोलण्याचा हेतू असतो तर ते मला असं वाटतं की त्या भैरवचा पण तोच हेतू असणार आहे. पण हिने कुठेतरी त्याला डायल्यूट केलं आणि ते आपल्या बाजूने वळवलं आणि हिला फक्त हिच्या लेखी सुंदर म्हणजे काय तर सुकटलेल्या बोंबीलसारखी सुरकुतलेली आणि हाडाची काडं आणि चाबूचं तुणतुणं होणं म्हणजे सुंदर, आणि हीच तिच्यासाठी सुंदर फिगर आहे. आणि गोरं असणं, गोरी चमडी आणि काटकुटं शरीर, ज्याला काही मांसच नाही, मुठभर मांस कुठून तरी उधार घ्यावा लागेल असा चाबो, हे हिच्यासाठी सुंदरतेची व्याख्या आहे. आणि ते काय ह्या पोराला करणार आहे, कसलं काय फिगर आणि कसलं काय, म्हणजे हिचं एकदा हा भैरव पण हिला म्हणाला होता तुझी फिगर वगैरे काहीतरी मागे एक 4-6 महिन्यापूर्वी, ते पण हिने मेन्शन केलं होतं. तेव्हा पण आम्हाला ते वियर्ड वाटलं होतं. पण जर तुम्ही सायकोलॉजिकली विचार केला तर असं कळून येतं की जेव्हा आपण जे सतत बघतो त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो.
आणि जे आपली आई सतत करते, जे काही आपण आता हिला असं वाटत असेल की नाही तो बघतच नाही आणि काय चाललंय आणि काय आपले व्हिडिओज आणि आपण त्याला लांब ठेवलंय सोशल मीडियापासून, पण असं नसतं, असं नाही आहे. आता ज्या लोकांनी ॲडोलसन्स हा मूवी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा. खूप काही शिकण्यासारखं आहे. थोडंसं तुम्हाला पण कठोर व्हावं लागेल, कारण इतका म्हणजे कमजोर दिलवाल्यांसाठी नाही येतं, पण खरंच खूप छान मेसेज दिला गेला आहे. आत्ताची रियालिटी दाखवली आहे, जी आपण कितीही इग्नोर करायचं म्हटलं तरी आपण इग्नोर नाही करू शकत. आपल्याला ते फॅक्ट आहे, त्या गोष्टी आपल्याला एक्सेप्ट केल्याच पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला 24 तास सर्व्हेलन्स कॅमेरासारखं नाही राहू शकत. आपल्या पश्चात आपली मुलं काय करतायत, किंवा आपण घरी नाही आहे की आपलं लक्ष नाही आहे, अशा वेळेला ते काय करतायत, इतकं लक्ष देणं आपण नाहीच होऊ शकत. इट इज ह्युमनली नॉट पॉसिबल. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, आपल्या मुलांना असं त्यांचं मानसिकरित्या त्यांना असं प्रिपेअर केलं पाहिजे की काय चांगलं काय वाईट याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. आणि जितकं आपल्याकडून पॉसिबल होईल त्यांना शिकवत राहिलं पाहिजे. आणि कसं आपलं स्वतःला या सोशल मीडियाच्या जगामध्ये सेफ ठेवलं पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत, काय गोष्टी नॉट ॲक्सेप्टेबल आहेत, ह्या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे. आणि कितीही काहीही झालं, अगदी कुठल्याही थराला गोष्टी गेल्या तरी पण आपल्या आईवडिलांशी त्या शेअर करता आल्या पाहिजेत. हे एक बॉन्डिंग त्यांच्यामध्ये क्रिएट केलं गेलं पाहिजे. सो हा एक वेगळा टॉपिक आहे ऑल टुगेदर, बट ह्याचं कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीशी कनेक्शन आहे की आपल्या मुलांना सगळं माहिती असतं. आपल्याला असं वाटतं की नाही, त्यांना काहीच माहिती नाही आहे, आपली आई काय करते, आपली आई काय बोलते, काय म्हणजे ऑब्व्हियसली आता माझ्या मुलाला पण माहिती आहे की माझं रोस्टिंग आणि रिॲक्शनचं चॅनल आहे, कधी कधी मी रेकॉर्ड करत असते, तो आजूबाजूला असतो, तर ऑब्व्हियसली ते माहिती आहे. पण त्याला हेही माहिती आहे की जे काही करते ते माझी आई बरोबर करते, किंवा त्याच्यामध्ये जरी ते रोस्टिंगचा एक प्रकार असला तरी पण ते वाईट नाही आहे. तर मला असं वाटतं की जे काही ही दाखवते आणि ती त्याच्यासमोर जे बोलते फिगर आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या कुठेतरी मला वियर्ड वाटतात आणि विचित्र वाटतात. आणि मला असं वाटतं की त्याचा उद्देश मुळात तो नव्हताच, पण हिने त्या उद्देशाने घेतलं, हिने त्या वळवून घेतलं. कारण अगदी म्हणजे साधी एकदम सिंपल आई असली ना, काही न करणारी, इथं ते एवढं छापते, एवढं थापते, काय काय करते, वॉलपुट्टी करून बसते, तेव्हा ती काहीतरी दिसत असेल एखाद्या दिवशी आणि तो म्हणाला असेल ही. बट अदरवाईज मुलाला आपली आई आवडतेच, कुठल्याही मुलीला आपली आई आवडतेच. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही एवढं विचार करण्यासारखं आणि एक व्हिडिओ छापण्यासारखं काहीच नव्हतं. जो हिने छापला आणि लिटरली तेवढं काढून घेतल्यावर फक्त तिला तेवढंच त्याच्याकडून वधवून घ्यायचं होतं जे तो काय बोलला. आणि नंतर तिने बोलून टाकलं की झालं तुझं काम, आता जा इथून, असं लिटरली जा इथून असं म्हणाली ती. आणि नंतर मग ते इम्प्युअर स्किनचं सगळं वाजवायला लागले. तर ह्या इम्प्युअर स्किनचं पण असं आहे की हिला कॉमेंटमध्येच आलं होतं की जेव्हा तुम्ही इम्प्युअर स्किन यूज करत असता किंवा त्यांचे जेव्हा तुम्ही ॲडवायजेस घेत असता तेव्हा तुम्हाला दुसरे प्रॉडक्ट यूज करायचे नसतात, तर मग तू कशी करते. तर हिचं त्याच्यावर असं म्हणणं होतं की आता मी त्यांचं नाही यूज करत आहे, जेव्हा करत होती तेव्हा मी फक्त आणि फक्त त्यांचे प्रॉडक्ट यूज केले, फक्त आता मी त्याचं प्रमोशन करते. बरं, नंतर एकाने हिला म्हटलं होतं की तू इतके प्रॉडक्ट दरवेळेला नवीन नवीन चेंज करते, तर त्याच्याने तुला तिची स्किन खराब होते असं नाही वाटत का. तर बोलते नाही, स्किन केअरचे प्रॉडक्ट स्किन केअरसाठीच असतात. बरं, तिसरं असं होतं की हिला असं म्हटलं होतं की आज तू ए प्रॉडक्टचं प्रमोशन करते, उद्या बी प्रॉडक्टचं, तर आम्ही विश्वास एवर ठेवायचा की बीवर ठेवायचा, आणि आता किती असं येणार आहे. तर म्हणे की आता उद्या मी सीचं करणार आहे, सगळ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला अक्कल दिली आहे ना तर थोडं गुगल सर्च करा. म्हणजे इतका ॲरोगन्स आणि उलटं सुलटं कसं फिरवून बोलायचं. आता ह्यातनं हीच म्हणाली आहे आपल्या भक्तांना की तुम्हाला अक्कल दिली आहे ना तर गुगल करा, ह्यातच सगळं आलं. तुम्हाला अक्कल दिली आहे ना तर ही तुमची अक्कल आहे का की आपण काहीतरी चांगलं सांगायला जावं, किंवा आपल्याला काहीतरी वाटतंय, आपल्याला काहीतरी पटत नाही आहे ते पण सांगायची तुम्हाला लिबर्टी नाही आहे. जेव्हा तुम्ही ते सांगता तेव्हा तुमची अक्कल काढली जाते. ह्याच्या इतके तुम्ही म्हणजे खाली पडलेले आहात का? हीच तुमची अक्कल आहे का? इतकीच तुमची व्हॅल्यू आहे का? तर जेव्हा आता ताई सांगते, तुम्ही प्रत्येक गोष्ट ताईच्या सांगण्याप्रमाणे करते की नाही, तर ताई सांगते ना एकदा तुमची अक्कल चाचपडून बघा, तर खरंच बघा आणि आता उघडा डोळे, बघा नीट
आणि जे काही दिसतंय ना त्याच्यावर ॲक्शन घ्या आणि वाळीत टाका हिला, त्याशिवाय हिचा माज उतरणार नाही. आणि असं नसतं की स्किन केअर प्रोडक्ट स्किनच्या केअरसाठी असतात म्हणून तुम्ही हजारो स्किन केअर प्रोडक्ट आणि एकामागे एक दर दिवशी तुम्ही वेगवेगळे नाही यूज करू शकत. आता निव्याचं पण मॉइश्चरायझिंग क्रीम येतं, पॉन्ड्सचं पण मॉइश्चरायझिंग क्रीम येतं, वॅसलिनचं पण मॉइश्चरायझिंग क्रीम येतं, डव्हचं मॉइश्चरायझिंग क्रीम येतं. म्हणून तुम्ही ते चारही मॉइश्चरायझिंग क्रीम आहेत म्हणून तुम्ही चारही आणून ठेवत नाही ना, आणि दरवेळेला आज हे उद्या ते असं करून 4 दिवसांनी मग परत 4 दिवसांनी परत रिपीट असं आपण नाही करत ना. एकच काहीतरी आपण बघतो आणि ते आपल्याला सूट करतं ते वापरतो. हा इतका कॉमन सेन्स आहे. त्याच्यामुळे हे असं बोलणं आणि लोकांना असं सांगणं की जे तुम्हाला वाटतं ते करा, सगळं चांगलं आहे, सगळं वापरा, कारण माझी धन होते, मला काय, तुम्हाला काय करायचं ते करा, शेवटी ते तुमचं डोकं आहे. मग लोकांनी हिला विचारलं की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता का, तर म्हणे की मी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, तुम्हाला पेड प्रमोशन म्हणजे कळतं का, मी तिथे टॅग लावलाय, त्याच्यानंतर माझी जबाबदारी उरत नाही, मी फक्त प्रमोशन करते, घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं. मग कशाला तुम्ही हिचे बघता, हेच मी तुम्हाला सांगते. जे स्वार्थी विचार जे मी स्टार्टिंगला बोलली ना त्याचं कनेक्शन इथे आहे की जेव्हा दुसऱ्याचं भलं करतोय आपण किंवा दुसऱ्याचं काहीतरी आपण चांगलं करतोय, चला तुम्ही या सद्भावनेने करताय की ठीक आहे ना, तिचं बघून तिला एक व्ह्यू मिळाला तर आपलं काय जातंय. अरे पण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पटत नाहीये किंवा जेव्हा तुम्हाला वाटतंय की ती चुकीची घडते आणि जेव्हा तुम्ही सांगता ते तुम्ही जेव्हा व्यक्त होता तेव्हा तुम्ही इतके वर्ष जी लॉयल्टी दाखवली आहे, जे तिच्याशी जी बांधिलकी तुम्ही ठेवलेली आहे त्याचा चकनाचूर करायला ती 1 सेकंड पण लावत नाही. ह्याचा विचार करा ना. इतके तुम्ही पडीक आहात का, इतके तुम्ही सद्भावनेने आणि इतके काय देवबीव आहात की काय, की बाबा आम्हाला काही बोललं, काही कितीही इज्जत काढली तरी पण आम्ही ताईंना व्ह्यूज देत राहणार, ताईंची धन करत राहणार आणि मग ताई आम्हालाच उलटं ज्ञान पेलणार. आता ह्यांच्यातच बघा तुम्ही इम्प्युअर स्किनचं ही इतकं तुंतुना वाजवते, तुंतुना आणि हेच इम्प्युअर स्किनचं तुम्ही ना वाव गुड्डीला विचारा, वाव गुड्डी तुम्हाला बघा कसं फटकावते, उलटं उत्तर देऊन तिकडून पळवेल, कारण तिला अतिशय वाईट अनुभव आहे इम्प्युअर स्किनचा. त्याच्यामुळे ती अजिबातच इम्प्युअर स्किनचं काहीच बोलायला मागत नाही आणि लोक अक्षरशः तिची टांग खेचतात की तुला ग्लो इम्प्युअर स्किनने आला ना, तर ती इग्नोर करते. तिचं एक वेगळी स्टोरी आहे. पण हीच इथे इम्प्युअर स्किनचं एवढं गुणगान गाते. दुसरं एक्झाम्पल हगारोचं. हिने काहीतरी माती खाल्ली, हिला हगारो एजंटने फसवलं आणि हिचं नुकसान झालं तर हिने हगारो सोडलं, नाहीतर होती ना बसलेली घेऊन टमरेल. आणि तोच अनुभव हिच्या बहिणीला उलटा आहे, म्हणजे हिच्या बहिणीला अजून तो अनुभव आलेला नाही, तिचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, त्याच्यामुळे बहीण अजूनही करतेच आहे. खाजूचं चाललेलंच आहे ना प्रमोशन हगारोचं. तर आता तुम्ही मावसाडवर जास्त विश्वास ठेवणार की खाजीवर जास्त विश्वास ठेवणार, दुसऱ्या बाजूला गुड्डीवर जास्त विश्वास ठेवणार की मावसाडवर जास्त विश्वास ठेवणार. अरेच्छा, मावसाड ह्याच्यामध्ये कॉमन आहे नाही का, म्हणजे ह्याच्यातनच तुम्ही बघा, मावसाड आंदो जितना आता है आने दो. तिचं काही कोणाशीही काही लॉयलिटी नाहीये. जी ब्रँडची सगी नाही होऊ शकत तर ती आणि कोणाची काय सगी होणार आहे. राहिला प्रश्न हिरोईन बरोबर वगैरे कम्पेअर करण्याचा की बाकीच्या त्यांना तुम्ही असं विचारतात का, कतरिना कैफ करते, करीना कपूर करते, एकदम मावसाडे चाबोची तुणतुणी, तुझं तर त्यांच्याशी काही कम्पॅरिझन नाही, तुझंच काय कोणाचंच या ज्या कोण आहेत साळकाया माळकाया DBS वाल्या या सगळ्यांचं कोणाचंच काही नाही. अगदी म्हणजे तुणतुणीवाली असू दे नाहीतर ठुमक के चलती वाली एकदम डुंगुमॉन असू दे, तर कोणाचंच काही तुम्ही हिरोईनच्या च्या पण ह्याच्या लायकीच्या नाही आहात. बट त्यांचं तरी काहीतरी एक लॉयलिटी असते, ब्रँड बरोबर एक बांधिलकी असते. ते जेव्हा एखादा एक ब्रँड करत असतात ना दुसरा ब्रँड करत नाही, कॉन्ट्रॅक्ट असतं त्यांचं. तो पण मुद्दा लक्षात घ्या. नुसतं कशाशी पण काही आपलं हे करू नका, जोडून टाकू नका त्यांच्यासारखं करताना मग ती गोष्ट का नाही लक्षात घेत, का 1760 गोष्टीवर दगडांवर पाय ठेवतात आणि धापकन पडतात तोंडावर, पाडून खड्डे झाले व किती तोंडावर, बुजावा तिथे. आणि ही जे बोलत होती ना की असं काही मी ते ज्वेलर्सरांचं काही करत नाहीये, माझं काही असं नाहीये, ते आता त्या लाईव्ह मधनं प्रूव्ह झालंय की त्याच्याशी पण ही मस्त मलाई खाते.
तिथून काय काय गिफ्ट पण घेते, उधारीचे दागिने पण घालून मिरवते. बापरे, मला तर आता ते पण असं म्हणजे हिला सवयच आहे वापरलेलं हिने टाकलेलं विकायची. म्हणजे त्या साड्या तर ती करतेच, ते तर माहितीच आहे, एखाद नेसून आणि मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या बिझनेसची काणी मॉडेल. हां, तर त्याच्यामुळे हीच नेसून त्या विकते ती नेसलेली साडी, नाहीतर मग ठेवून घेते. कारण हिच्याकडे सगळ्या म्हणजे अर्ध्या साड्या तर हिच्याकडेच आहेत तिच्या कलेक्शनच्या, आणि अर्ध्या तर रिटर्न आलेल्या ते थप्पी खाजीकडे पाठवून देते गावात वाटायला. त्या दिवशी खाजीने दाखवलं, बघितलं ना, ताईकडनं पार्सल आलंय ते इथे ठेवलंय म्हणून, तर ते आता द्यायचंय गावी वगैरे, ते करते. म्हणजे बहुतेक तर अर्ध्याहून जास्त हिच्याकडे जेवढी थप्पी पडलेली ना, ते बघून तरी असं वाटतं की रिटर्नच होत आहेत की काय. आणि इतक्या जास्त प्रमाणात त्या साड्या रिटर्न येत होत्या हिच्या रिटर्न पॉलिसी अंतर्गत, की आता हिला रिटर्न पॉलिसीच चेंज करावी लागली. म्हणजे आता त्याचं पण काय बघा आता तुम्ही. त्या दिवशी हिला एका बाईने कमेंट पण केलेली की साधारणतः किती वेळ लागतो साडी ऑर्डर दिल्यानंतर येण्यासाठी, कारण 10 दिवस झाले अजून मला माझी साडी नाही मिळाली. तो म्हणे मी इथे काही उत्तर देणार नाही, व्हॉट्सअपवर या. कभी व्हॉट्सअप पे. समज रहा ना अंडई, समज रहा ना. तर ते ज्वेलर सरांचं पण म्हणजे काय आहे, काय अजीबच आहे बाबा. कसलं म्हणजे काही मिळेल ते पडेल ते प्रमोशन. बा अंतरुण मोठं करायचं आहे, मग अंतरुणावर 4 जणांना झोपवायला जागा नको का, म्हणून मग वाटेल ते करायचं. त्याच्यामुळे मग आता त्यांचं पण घेतलंय. नाही तर तुम्ही सांगा, हिचं जे वर्ल्ड वाईड ऑडियन्स आहे हिचं सो कॉल्ड, जे म्हणते इथे तिथे राहतात ना, आणि कुठून कुठून खजूर बिजूर पाठवतात हिला, मग त्यांना काय घेणं देणं ना. म्हणजे त्यांनी कशाला हिचं बघायचं. हा, लकी ड्रॉ. आणि ते सुद्धा एवढी अक्कल कोणालाच नव्हती त्यांच्यापैकी की बाबा तो बॉक्स उचलून वरती ठेवावा. प्रत्येक वेळेला ते वाकायचं आणि काढायचं आणि वाकायचं आणि काढायचं. मग हे ते अशा कमेंट आहेत चावट अंकलवाल्या. तिथेही स्वतःच्या साडीचं प्रमोशन करत होती, तिथेही त्यांना त्या बायकांना सांगते की माझ्या कलेक्शनची साडी आहे बरं का, ऑर्डर करा पटापट. म्हणजे तिथे पण बिझनेस. म्हणजे ही किती ना सगळीकडे जाऊन आपलं अक्षरशः ते भिकारपण दाखवते की घ्या 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 घ्या, त्यांना घ्यायचं तर घेतील, कशाला जाऊन सगळीकडे आपलं हे करते. म्हणजे हे असं गिव्ह अँड टेक आहे का, की तुम्ही माझ्याकडनं आता ते जे लकी ड्रॉमध्ये काय काय ते दिले ना येवलाची पैठणी, ते पण हिच्याकडनंच घ्यायचं. म्हणजे हिची 4 बाजूंनी चांदी. हां, त्यांच्याकडनं पण ते प्रमोशनचे पैसे घेणार, दागिने पण फुकट घालायला मिळतात, असं मध्ये मध्ये असं टाइमपास घालून परत द्यायचं ते मिळतं. असं काय असेल तर त्या बदल्यात आपलं साडी बिडी पण खपवता येते तिथे, आणि लोक पण येडे बनतात. असे व्हिडिओ त्यांचं ज्या लोकांचा काही संबंध नाही आहे ते लोक पण अचानक ताई लाईव्ह आली करून बघायला येणार. मग लाईव्हला व्ह्यूज मिळणार. मग काही जे शौकीन लोक असतात चिंबटंबट, तर ते पण येतात की कसं काढते लक्की ड्रॉ बघायला फक्त नेत्रसुख, तर त्याच्यासाठी पण येतात. म्हणजे 4 बाजूंनी ताईची चांदीच चांदी. आणि तुम्हाला काय मिळालं, चिंचुके का व्हीलवाली बॅग. मी काय म्हणते, ज्वेलर सर काहीतरी द्यायचं तर असं चांगलं द्यायचं ना. काय ती व्हीलवाली बॅग, आणि त्या व्हीलवाल्या बॅगचं पण काही कौतुक की बापरे व्हीलवाली बॅग दिली, असं नाही. मग तुम्हाला प्रवासात हो का व्हीलवाली आहे तर आम्हाला माहिती आहे व्हीलवाली आहे तर ड्रॅग करायची आहे, ती कशाला उचलतील. पण मला काय वाटतं की मोस्ट ऑफ द पब्लिक, तुम्ही जर नाव पण ऐकलं असेल एकेकाची आणि जे ॲड्रेस वगैरे जे काही सांगत होती, तर त्याच्यामधनं कळलंच असेल ना कुठलं आहे. तर मला असं वाटतं की असं व्हीलवाल्या टमरेल बिमरेलची सोय होत असेल तर बघा ना, असं काहीतरी इनोव्हेटिव्ह, ते जास्त छान आहे नाही का. एवढं म्हणजे वजन उचलून बिचाऱ्यांना जावं लागत असेल सुलभपर्यंत, तर ते व्हीलवालं जर झालं तर जास्त ना. बॅग तर काय ते जाऊ दे, ते बॅग ते कधी जातील कुठे फिरायला वगैरे तर वापरतील, पण ही त्यांच्या दैनंदिन जीवनातली उपयोगाची गोष्ट दिलीत तर बरं होईल ना. कशी वाटली आयडिया तुम्हाला? मस्त ना, मस्त ना, मस्त. आता येऊया हिच्या इंग्लिशकडे, कारण आता आपण एकदम असं कमेंट सेक्शन एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे ना, आणि एक पॉडकास्ट येणार आहे ते उद्या येणार आहे, 2 भाग. म्हणजे वाटलं काय वीकेंड एकदम जोरदारच गेला पाहिजे. मग मी थोडा आराम करेन म्हणते. तर ते वेंट आणि कम अँड गो अँड कम, त्याचं जे सगळं काही गोंधळ झालेला, बापरे, केम कम वेंट गो, तर ते लिहिलं पण तसंच होतं. म्हणजे बोलली तर चुकीचंच होती, पण लिहिलं पण चुकीचं होतं. तर त्याच्यावरून एका हिच्या म्हणजे कोणीतरी हिला कमेंट केली होती व्ह्युअरने म्हणा, की हे चुकीचं आहे, आणि तिला हसायला आलं असेल तर लाफिंग इमोजी पाठवला होता. तर सगळं आता मावसाडला कसं ते एकदम लागलं, ते हर्ट झालं हो. तर जरी ती म्हणत होती तिला की माझा काही इगो म्हणजे तुझा इगो हर्ट, पण खरं मुळात ते मावसाडचा इगो हर्ट झाला होता. तर मग एकदम हर्ट झालं तिला, आणि मग हर्ट झालं की कसं उत्तर म्हणजे असं
पलटवूनच टाकायचं, असं काहीतरी वेगळंच. हिला ट्रॅक चेंज करायची खूप घाणेरडी सवय आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, मूळ मुद्द्यापासून भरकटत जायचं. मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि ही काहीतरी वेगळंच बोलत बसते असं. तर मग हिने तिला काय उत्तर दिलं की सांगायची पण पद्धत असते म्हणे. ती बोलली मला हसायला येतं, तर मी हसली, त्याच्यात काय आता सांगायचं पद्धत काय आहे. तर म्हणते की मागे खेचायचं काम करतात आणि असं तसं. म्हणजे काही चांगलं सांगणं म्हणजे मागे खेचणं असतं का? असतं ना, माणूस आहे, माणसाकडनं चुका होतात. चूक झाली तर ती सुधरवायची की लोकांना उलटसुलट बोलायचं आणि मागे खेचायचं, हे ते असं असं टोमणे हाणायचे. बस काही झालं की मागे खेचायचं. म्हणजे तुम्ही काही चुकीचं करा, चुकीचं बोला, ते सांगायचंच नाही का? तर तुम्हाला मागे नाही खेचायचंय, तुमच्या चुकांसकट तुम्हाला पुढे ढकलायचंय. हे असं यांचं म्हणणं आहे. आणि कॉन्सिडेंटली ना मला ना नेमकं लर्न विथ AI अशी एक ॲड आली होती हाच व्हिडिओ बघताना. आणि त्याच्यामध्ये असं होतं, आय नेम इज गॉसिप गर्ल. तर मग ते तिला म्हणतात की आय नेम नाही, माय नेम इज गॉसिप गर्ल. आणि ते शिकायचा प्रयत्न करत असतात. तर तसंच हिचं झालं ना, आय वेंट फ्रॉम मार्केट. आणि एका बाईने तर हिला सांगितलं होतं की म्हणजे ते पास्ट पार्टिसिपल वगैरे ते सगळं वर्ब नाऊन ह्याच्यामधला फरक समजावला होता. त्यावरती हिने लिहिलं होतं की थँक्स फॉर करेक्शन. काय माहिती, कारण काय कळत नसेल. आता काय कळत नाही तर आता काय उत्तर देऊ म्हणून आपलं थँक्स फॉर करेक्शन. आणि तिकडे ती बोललेले कळलं, ते बरोबर जिव्हारी लागलं म्हणून तिथे वाद घालत बसलेली ही बिळातनं बाहेर आलेली मावसाळ. म्हणजे ही पण दुसरी झमुर आहे. ही उद्या हे म्हणायला पण हे करणार नाही की मला बघायचं होतं तुमचं ज्ञान, मला बघायचं होतं की तुम्ही नोटीस करताय का, मला बघायचं होतं की तुम्हाला येतंय का इंग्लिश. मला तर येतं, माझ्याकडनं अशी चूक कशी काय होऊ शकते, माझ्याकडनं तर नाही, मी मुद्दामून केलं असं ते हायलाईट करायला. मला बघायचं होतं तुमचं लक्ष जातं की नाही लब्बाड. आणि सुधारण्याचं नाव नाही ते बाबा. जरा असं DBS वाल्यांमध्ये पण काहीतरी आपल्या साळकाया माळक्यांमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, ते जरा चांगलं घ्यायचं मावसाड, नुसतं बोलायचं नाही कुचके. तुझ्यामध्ये काही चांगलं नाहीच आहे याचा अर्थ असा नाही की इतरांमध्ये नाही आहे. त्या बचनेला बघ, तुझी फ्रेंड आहे ना, भेटली होती ना करायला बंजिताच्या याच्यामध्ये. तर तेव्हा तर तू बोलत होती आमचं कॉन्टॅक्ट होतात आणि फोन तर जरा तिच्याकडनं शिक. तिच्याकडनं काही चूक झाली किंवा असं काहीतरी सगळ्यांना आणि असं काय काय लिहिते किंवा काय असं भयानक टायटल देते आणि जर तिला असं समजवलं किंवा सांगितलं तर ती एक्सेप्ट नाही करत, पण सुमडीमध्ये गुपचूप आपली चूक सुधारते किंवा त्याच्यावरती पुन्हा असं नाही होणार असं ती ट्राय करते किंवा टायटल चेंज करते किंवा चेंजेस करते ती गुपचूप करून. अगदीच असं जगजाहीरपणे नाही एक्सेप्ट करत, पण करते ती. कळून येतं की तिने एक्सेप्ट केलंय आणि ती चेंज करते. पण तुझं तो ते पण नाही, म्हणजे नाही मी चुकलीच नाही असं हिचं. आणि चुकलीत नाही ते कबूल तर नाहीच, पण त्याहून आणि घोडचूक करायची. आणि परत आपलं काय, आपण थांबायचं नाही म्हणजे थांबायचं नाही, चालूच राहायचं. त्याच्यानंतर आता हे नाही होत तर ऑनर बोलायला लागली. ऑनर, अरे बाबा ऑनर काय, तुला आता तो ऑनरचा फोन आणून एक गिफ्ट दिला पाहिजे. ऑनर करते, अरे बाई ओनर असतं ते, ओनर नाही येत ना तर जाऊ दे. तुला हे पण नाही म्हणू शकत ना बाबा की तू साधं मराठी बोल वगैरे, कारण इंग्लिशचे वाजवतेस तेच ठीक आहे का, तेच वाजव, मराठीचे नको वाजवूच, नाही तर अजून तुझी वाजवली जाईल, अजून वाजवू आम्ही. कारण इंग्लिशचं तर थोडंसं हम सह लेंगे, पण मराठीचा झालेला अपमान तो नहीं सहन होगा भाई, सहन नहीं करेंगे, कदापि सहन नहीं करेंगे. असो तर मग आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. आजचं पॉडकास्ट होतं काही कॉमेंट्सबद्दल स्पेशल, आणि अजून पॉडकास्ट येणार आहे उद्या. ह्या पॉडकास्टचा पार्ट 2 येणार आहे डिफरंट टॉपिकवर, म्हणजे डे टू डे आपलं जे तिचे जे काही आहेत व्हिडिओज त्याच्यावरचं रिॲक्शन, आणि जे आज तिने न्यूज ब्रेक केली त्याबद्दलचं माझं मत आणि माझं रिॲक्शन. आणि अगेन आपला तुक्का एकदम निशाण्यावर लागला आहे, बरोबर एकदम बुलसाय मारला आहे, जिसे कुछ नाही छुप सकता, असं पकडलं तुला मावसाड. आणि पकड जाऊ दे, बाकीचं मी तुम्हाला उद्याच सांगेन ना. म्हणजे त्याच्या भावना मी भेज जाते, मी आत्ताच सांगून टाकलं तर काय मज्जा. तर उद्या भेटूया. आजचं पॉडकास्ट खूप मोठं झालं. उद्या भेटूया आपण नवीन विषय, नाही जुन्याच विषयासोबत, बट नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय, टेक केअर, बाय, मासलाम.